रायगडच्या दक्षिण भागात अवकाळी पावसाची हजेरी, महाड तालुक्यासह शहरामध्ये मुसळधार पाऊस. रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस, मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी. पुढील 2 दिवस अवकाळी पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. रायगडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, बच्चे कंपनीने पावसात भिजण्याचा घेतला आनंद. धोधो कोसळणाऱ्या पावसात बच्चे कंपनी क्रिकेट खेळतानाचं दृश्य समोर. म्हाडा पुणे मंडळाकडून 295 सदनिकांची सोडत जाहीर, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य. या तत्वावर 4 मे पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होणार, इच्छुकांसाठी मोठी संधी. चंद्रपूर महापालिका आयुक्तांनी 6 अधिकाऱ्यांना राजशिष्टाचाराचा भंग झाल्याप्रकरणी बजावली नोटीस. हिराई महोत्सवात कार्यक्रमातल्या नियोजनात दिरंगाई झाल्याची खासदार प्रतिभा धानोरकरांनी केली होती तक्रार. नाशिकच्या TCS प्रकरणातल्या 4 संशयित आरोपींचा SITने घेतला ताबा. एका हिंदू तरुणाचं धर्मांतर करून त्याचे फोटो व्हिडिओ काढल्याप्रकरणी SITकडून सखोल चौकशी होणार. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतल्या गैरव्यवहाराची पुन्हा चौकशी होणार. आता निवृत्त न्यायाधीशांमार्फत होणार चौकशी. आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांची माहिती. 3 महिन्याच्या आत बँकेची चौकशी करण्याचे आदेश. जालन्यातील पूर्णवादी बँकेची 8 कोटी 12 लाखांची फसवणूक. आरोपी राजचंद कुरंगळ आणि साथीरकडून बीडच्या पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेच्या जालना शाखेत अपहार. वेअरहाऊसमधील शेतीमालाच्या बनावट पावत्या आधारित तारण दाखवून केली फसवणूक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.